सुनील त्याच्या आईला म्हणाला, आई, राधिका अशक्तपणामुळे बेशुद्ध पडली आहे. त्यामुळे आज तू जेवण बनवायला घे. त्याच्या आई जमिनीवर पडलेल्या त्यांच्या सुनेकडे दात होट खात बघून म्हणाली, अरे, ती बेशुद्ध पडायचं नाटक करत असेल. आम्ही पण जग बघितलं आहे. तिच्या 2 कानाखाली वाजव, म्हणजे ते नाटक करायचं बंद होईल. ते ऐकून सुनील म्हणाला, अगं आई, तू जरा शांत बस. मी तिला डॉक्टरांकडे घेऊन निघालो आहे. म्हणजे सगळं स्पष्ट होईल की ती नाटक करत आहे का नाही. असं म्हणत सुनील बायकोला राधिकाला घेऊन दवाखान्यात गेला आणि तिची सासू मागे सुनीलला शिव्या द्यायला लागली. त्या दिवशी डॉक्टरांनी राधिकाला ॲडमिट करून घेतलं आणि सुनील रात्री घरी एकटाच परत आला. त्याला एकट्याला बघून त्याची आई म्हणाली, कुठं राहिली ती नाटकी? तिला सोबत घेऊन आला नाहीस का? ती माहेरी तर गेली नाही ना? सुनीलचा चेहरा उतरला होता. त्याची आई परत मुलावर चिडून म्हणाली, अरे, बोलत का नाहीस? तुझ्या तोंडात काय बोळा कोंबला आहे का? तुझी बायको कुठं आहे? तेव्हा सुनीलने आईला राधिकाबद्दल जे काही सांगितलं ते ऐकून त्यांच्या कानावर विश्वासच बसला नाही. कारण शारदाताई त्यांच्या सुनेला म्हणाल्या, अपशकुनी कुठली? कुठं मेली आहेस? माझ्या मनात तर येत आहे की माझ्या पोराला घटस्फोट द्यायला सांगावा. अरे देवा, कुठून माझ्या घरात आली आहे काय माहीत. देवा, तुला माझ्या पोरावर जरा पण दया आली नाही का रे, की त्याच्या गळ्यात ही बिनकामाची बाई बांधली आहेस? बाहेर बसलेली राधिकाची सासू खूप वेळापासून राधिकाकडे चहा मागत होती. पण राधिका किचनमध्ये डोकं पकडून खूप वेळ उभी होती. तिच्या डोळ्यासमोर अंधार येत होता आणि ती सारखी सारखी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. राधिकाचं डोकं खूप दुखत होतं. मागच्या काही महिन्यांपासून राधिकाचे सारखे डोके दुखत होते. तिने खूप पेनकिलर आणि बामचा उपयोग केला, पण तिचं डोकं दुखायचं काही बंद झालंच नव्हतं. उलट दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. तिने कितीतरी वेळा याबद्दल तिच्या नवऱ्याला सुनीलला सांगायचा प्रयत्न केला, पण तो कधीच बायकोच्या बोलण्यावर लक्ष देत नव्हता. पण आज तिला डोक्याचं दुखणं सहन होत नव्हतं. तिची सासू रागात किचनमध्ये आली आणि म्हणाली, अगं राधिका, मी तुला किती वेळ झाला आवाज देत आहे की मला चहा आणून दे, पण तू काही ऐकतच नाहीस. इथं खांबासारखी उभी राहिलीस म्हणून काही घरातली कामं करायला लागणार नाहीत का? इकडे राधिका सारखी सारखी नवऱ्याला सुनीलला फोन करत होती, पण तिचा नवरा तिचा फोन उचलतच नव्हता. तिने कसाच तरी सासूसाठी चहा बनवला आणि तिच्या खोलीत येऊन झोपली. तिने मुलांना हॉलमध्ये सासू सासऱ्यांच्या जवळ बसवलं होतं. नोकरी करणारी राधिका आज घरीच सुट्टीवर होती. तिच्या सासूला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती. ती बाहेर हॉलमध्ये बसून बडबडत होती की असलं कसलं तुझं डोकं दुखत आहे की आज तू ऑफिसमधून सुट्टी घेतली आहेस? सकाळपासून स्वतःच्या पोरांकडे पण बघितलं नाहीस. या घरात आता तुझंच राज्य चालायला लागलं आहे. नवरा सकाळी कामावर गेला की लगेच जाऊन खोलीत झोपलेली असते आणि या पोरांना आम्हाला बघायला लागतं. आम्ही काय तुझे नोकर आहोत जे सगळं आमच्यावर सोडून मोकळी झालीस? आता काही म्हातार वयात आम्ही हेच सगळं करायचं का? तू तर या वयात थकून गेलीस, जणू आम्ही थकतच नाही. आज सुनील घरी आल्यावर त्याला सांगते की त्याच्या मागे घरात काय चाललेलं असतं. अगोदर स्वतःच्या मुलांना सांभाळा आणि आता नातवांना सांभाळा. आमचं आयुष्य तर पोरं सांभाळण्यात निघून जाणार आहे. शारदाताईंच्या बोलण्याला होला हो देत त्यांचा नवरा पण सुनेबद्दल वाईट बोलायला लागला. तिच्या तक्रारी करायला लागला. त्यांचा नवरा म्हणाला, शारदा, बघितलंस का? रात्रीचे 8 वाजले आहेत आणि अजून जेवणाचा पत्ता नाही. मला कुठली अन्नपूर्णा नको आहे. शारदा, तू पण काही बनवू नकोस. खूप नखरे झाले सुनबाईचे. जेव्हा सुनील घरी येईल आणि जेवायला मागेल तेव्हा त्याला कळेल उपाशी राहिल्यावर. जर तू जेवण बनवलं तर त्याला काहीच समजणार नाही. आता तोच आल्यावर सुनबाईला जेवण बनवायला लावेल. इकडे राधिका खोलीत डोक्याला रुमाल बांधून सासू सासरे बोलत असलेलं सगळं बोलणं ऐकत होती. तिला सकाळपासून उठता येत नव्हतं. खोलीत आल्यापासून तिच्या तब्येतीची कोणी विचारपूस करायला किंवा तिला बघायला पण आलं नव्हतं.
या घरात कुणालाच तिचं काहीच पडलेलं नव्हतं. ती खोलीत एकटी वेदनेने तळमळत बसली होती. विचार करता करता तिला तिच्या मोठ्या बहिणीची मायाची आठवण आली, जी तिच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर राहत होती. तिने तिला फोन केला. मायाने फोन उचलला तशी राधिका म्हणाली, हॅलो ताई, तू कशी आहेस? माया हसत म्हणाली, मी ठीक आहे राधिका. तू सांग, आज एवढ्या दिवसांनी कसा काय फोन केलास? आज माझी कशी काय आठवण आली? हे ऐकून राधिका म्हणाली, ताई, आज माझं डोकं खूप दुखत आहे. मी ऑफिसला पण गेले नाही. सकाळपासून खोलीतच झोपून आहे. माझी दोन्ही मुलं सकाळपासून त्यांच्या आजी आजोबांसोबत बाहेर हॉलमध्ये खेळत आहेत. त्यांना कोणी साधं जेवायला पण दिलं नाही. दोन्ही पोरं उपाशी खेळत बसले आहेत. आई तर काहीच काम करायला तयार नाहीत. आणि सुनील सकाळीच ऑफिसला गेले आहेत. मी त्यांना सांगण्यासाठी फोन केला, पण त्यांनी माझा फोन उचललाच नाही. ताई, मी सकाळचं जेवण बनवलं होतं, पण रात्रीचं जेवण मी नाही बनवू शकत. त्यात अजून माझे सासू सासरे सुनीलचे कान भरायची तयारी करत आहेत. माझ्या तब्येतीची तर कुणाला काळजीच नाही. असं म्हणत ती रडायला लागली. तिची बहीण माया रागात म्हणाली, रात्रीचं जेवण तुझी सासू बनवेल एवढं काम तर त्या करू शकतात ना? राधिका, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू एकदा डोक्याचं चेकअप करून घे. म्हणजे आपल्याला समजेल की तुझं डोकं नक्की सारखं सारखं का दुखत असतं. कुठलं मोठं दुखणं निघालं नाही म्हणजे झालं. राधिका, तुला कळत आहे ना मी काय बोलत आहे ते? आणि हो, तू मुलांची काळजी करू नकोस. मी वरण भजी भात बनवला आहे, तो मुलांसाठी घेऊन येते. थोरल्या बहिणीचं बोलणं ऐकून राधिकाच्या मनाला थोडं बरं वाटलं. ती म्हणाली, हो ताई, तू लवकर ये, मी वाट बघत आहे. असं म्हणत तिने फोन कट केला. थोड्याच वेळात माया राधिकाच्या घरी मुलांसाठी वरण भाताचा डबा घेऊन आली. ती आल्या आल्या राधिकाच्या सासूला म्हणाली, काकू, मी विचार केला की मी वरण भात बनवला होता, तू इकडे घेऊन यावं. राधिकाला माझ्या हातचं वरण खूप आवडतं. तिने तिच्या सासू सासऱ्यांना असं दाखवलं जणू तिला राधिकाबद्दल काहीच माहीत नव्हतं. तिने स्वतःला खूप नॉर्मल दाखवलं, कारण जर तिच्या सासू सासऱ्यांना समजलं असतं की राधिकाने तिला फोन करून तिच्या तब्येतीबद्दल सांगितलं आहे आणि म्हणून माया जेवणाचा डबा घेऊन आली आहे, तर तिची सासू सगळं घर डोक्यावर घेऊन नाचायला लागेल आणि राधिकाला खूप काही सुनावेल की तिच्या सासरच्या गोष्टी लगेच माहेरी सांगते. राधिकाची सासू शांत बसली होती. माया म्हणाली, काकू, राधिका अजून ऑफिसमधून घरी आली नाही का? हे ऐकताच तिची सासू रागात चिडून म्हणाली, अगं, तुझी बहीण आज ऑफिसला गेलीच कुठं आहे? सकाळपासून तिच्या खोलीत आजारी असल्याचं नाटक करत झोपले आहे आणि आज तर तिने घरात जेवायला पण बनवलं नाही. माया म्हणाली, अच्छा, काय झालं तिला? मी तिला खोलीत जाऊन भेटून येते. असं म्हणत ती हॉलमधून उठून तिच्या बहिणीला भेटायला तिच्या खोलीत गेली. थोड्या वेळात सुनील पण कामावरून घरी आला. तो घरात आल्या आल्या त्याच्या आईने राधिकाबद्दल त्याची कान भरायला सुरुवात केली. ती म्हणाली, बघ बाळा, तू ऑफिसला गेल्यापासून तुझी बायको खोलीत जाऊन झोपली आहे. ती सकाळपासून अजून खोलीतून बाहेर आलीच नाही. मुलांना पण सगळा दिवस आम्हीच बघितलं आहे. आता हे दिवस आले आहेत आमच्यावर. म्हातारवयात पण तुझी मुलं सांभाळत बसायला लागत आहे. असं म्हणत त्याची आई रडायला लागली. ती पुढे म्हणाली, त्यापेक्षा तू आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोड. तिथे आम्ही आमचं उरलेलं आयुष्य आरामात जगू. कारण तुझ्या बायकोला आम्हाला एक वेळचं जेवण द्यायचं म्हणलं तरी जीवावर येतं. आता ती तिच्या मुलांना बघायचा कंटाळा करते, तर मग ते आमच्याकडे काय बघणार? आमची सेवा थोडीच करणार आहे. आईचं बोलणं ऐकून सुनीलला खूप राग आला आणि रागात फणफणत खोलीत आला. आल्या आल्या त्याने बायकोचे केस पकडले. बहिणीची अवस्था मायाला बघवली नाही. रागात तिने सुनीलचे केस पकडले आणि म्हणाली, माझ्या बहिणीचे केस सोड. तुझी हिंमत कशी झाली माझ्यासमोर तिचे केस ओढायची?
सुनील म्हणाला, ताई अगोदर तुम्ही माझे केस सोडा. माया रागात म्हणाली, नाही, अगोदर तू माझ्या बहिणीचे केस सोड. जेव्हा सुनीलला त्रास सहन झाला नाही तेव्हा त्याने झटक्याने राधिकाचे केस सोडले. मग मायाने पण झटक्याने सुनीलचे केस सोडले आणि म्हणाली, काय भाऊजी, त्रास होत आहे ना? सांगा तुम्हाला किती त्रास झाला? आता विचार करा, तुमचे एवढे छोटे केस आहेत तर तुम्हाला किती त्रास झाला. मग माझ्या बहिणीचे केस तर खूप मोठे आहेत, मग तिला किती त्रास झाला असेल. सुनील रागात चिडून म्हणाला, ताई तुम्ही आमच्या नवरा बायकोंमध्ये अजिबात बोलू नका. तुम्हाला माहीत नाही आज तिनं काय केलं आहे. माया रागात म्हणाली, मला सांगा आज तिनं असं काय केलं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तिनं काही चुकीचं केलं आहे तर तुम्ही तिला प्रेमाने पण विचारू शकला असता ना. अगोदर तिला विचारायचं ना की काय झालं होतं. सरळ तिच्यावर हात उचलायला सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अगोदर तिला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि तिथं तिचं चेकअप करा, कारण तिचं खूप दिवसांपासून डोकं दुखत आहे. आज तर तिला सकाळपासून काही सुचत नाही, दिवसभर डोकं पकडून बसले आहे. एकतर तुम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन जा, नाहीतर मी तरी घेऊन जाते. आणि हो, जर मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले तर मी पोलिसात तक्रार करेन, समजलं का तुम्हाला. मायाचं बोलणं ऐकून सुनील घाबरला आणि राधिकाला दवाखान्यात घेऊन जायला लागला. त्याच्या आईने त्याला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण सुनीलने त्यांचं काहीच ऐकलं नाही आणि राधिकाला डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यांच्यासोबत माया पण गेली, कारण तिला सुनीलवर अजिबात विश्वास नव्हता. थोड्या वेळानंतर डॉक्टरांनी चेकअप करून औषधं दिली आणि सुनील राधिकाला घेऊन घरी परत आला. मायाच्या धमकीमुळे आता सुनील राधिकावर जास्त चिडत नसायचा, तिला ओरडत नसायचा, पण तिची सासू आणि सासरे तिला टोमणे मारल्याशिवाय राहत नसायचे. एखादी संधी मिळाली की तिला बोलायला सुरुवात करायचे. काही दिवसांनंतर राधिका सकाळी किचनमध्ये काम करत होती. अचानक काम करताना तिचं डोकं जोरात दुखायला लागलं आणि ती तिथेच किचनमध्ये खाली पडली आणि बेशुद्ध झाली. किचनच्या समोर हॉलमध्ये तिची मुलगी शाळेला जायला तयार होत होती. तिने आईला पडताना बघितलं आणि पळत आईच्या जवळ येऊन ओरडायला लागली, बाबा, आजी आजोबा लवकर या, बघा ना आईला काय झालं. आई, ये आई, उठ ना. पण तिची आई काही बोलत नसलेली बघून ती रडायला लागली. तिचं रडणं ऐकून सुनील आणि त्याचे आई वडील किचनमध्ये आले. सुनील पण राधिकाला अशी पडलेली बघून घाबरून गेला होता. तो तिला हलवून उठवत आवाज द्यायला लागला, राधिका, ए राधिका, उठ. त्याने तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं तरी राधिका उठली नाही. आईची अवस्था बघून तिची मुलं पण रडायला लागली. हे सगळं बघून शारदाताई रागात म्हणाल्या, अरे, काही झालं नाही तिला, ही सगळी नाटकं आहेत काम न करण्याची. 2 कानाखाली वाजव तिच्या, म्हणजे लगेच उठून बसेल. आमच्या घरात ही आजारी बाई बांधली आहे तिच्या घरातल्या लोकांनी. बघावं तेव्हा तिचं काही ना काही चालूच असतं. तिला फक्त माझ्या मुलाचा पैसा डॉक्टरांवर उधळायचा असतो, बाकी काही नाही. त्याची आई परत जोरजोरात ओरडत म्हणाली, अरे बघत काय बसला आहेस, वाजव ना तिच्या 2 कानाखाली, मग बघ लगेच कशी शुद्धीवर येते ती. यावेळी सुनीलला त्याच्या आईचं बोलणं सहन झालं नाही आणि तो रागात ओरडत म्हणाला, आई, जरा विचार करून तरी बोलत जा. तुझी काय इच्छा आहे, मी तिचा जीव घेऊ का? सांग, हीच इच्छा आहे ना तुझी? बघावं तेव्हा तिच्या तक्रारी करत असतेस, आज तिनं असं केलं, आज तिनं हे केलं. असं बडबडत त्याने राधिकाच्या बहिणीला फोन केला आणि म्हणाला, ताई तुम्ही जरा लवकर घरी या, राधिका बेशुद्ध पडली आहे आणि खूप वेळ झाला तरी अजून शुद्धीत आली नाही. मला खूप भीती वाटत आहे, मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे, तुम्ही सरळ तिथेच या. मायाने आज पहिल्यांदा सुनीलला राधिकासाठी एवढ्या टेन्शनमध्ये बघितलं होतं. तिने फोन कट केला
आणि 15 मिनिटात ती दवाखान्यात पोहोचली. राधिकाला असं बेशुद्ध पडलेली बघून माया खूप घाबरली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले आणि तिला ICUमध्ये ॲडमिट करून घेतलं. तिच्या सगळ्या टेस्ट केल्या. त्याचे रिपोर्ट संध्याकाळपर्यंत आले. रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की राधिकाला ब्रेन ट्यूमर आहे आणि लवकरात लवकर तिचं ऑपरेशन करावं लागणार आहे. ऑपरेशन केल्यानंतर पण तिला काही प्रॉब्लेम येऊ शकतात, जसे की तिला झटका येऊ शकतो किंवा काही काळासाठी तिची स्मृती जाऊ शकते. ती खूप चिडचिड करू शकते. ती छोट्या छोट्या गोष्टींवरून ओरडायला लागेल. ऑपरेशननंतर येणारे प्रॉब्लेम डॉक्टरांनी अगोदरच सुनीलला सांगितले होते. सुनील राधिकाचे रिपोर्ट बघून आणि डॉक्टरांनी सांगितले ऐकून खूप घाबरला होता. टेन्शनमध्ये आला होता. माया तर रडायला लागली आणि म्हणाली, भाऊजी आता काय करायचं? मी तर बोलत आहे की लवकरात लवकर आपण तिचं ऑपरेशन करून घेऊ आणि तुमच्या आईला पण समजावून सांगा की राधिकाला जास्त त्रास देत जाऊ नका. तिच्यासाठी हे चांगलं नाही. असा विचार करू नका की आमचे आई बाबा नाहीत म्हणजे आमचं कोणीच नाही. आम्ही तिचे भाऊ बहीण एकमेकांसाठी खूप आहोत. सुनील पण रडत म्हणाला, ताई तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या आईला समजावून सांगेन. ती इथून पुढे राधिकाला काहीही बोलणार नाही, तिचा अपमान करणार नाही. सुनील खूप टेन्शनमध्ये होता. तो राधिकाजवळ तिच्या बहिणीला दवाखान्यात थांबून स्वतः रात्री घरी परत आला. घरी आला तेव्हा त्याचा चेहरा उतरला होता. घरात आल्या त्याची आई म्हणाली, कुठे आहे महाराणी? माहेरी गेली असणार. अरे बोलत का नाहीस? तुझ्या तोंडात काय बोळा कोंबला आहे का? सुनीलने रडत त्याच्या आईला राधिकाच्या आजाराबद्दल सांगितलं. हे ऐकताच त्याची आई जोरजोरात ओरडत म्हणाली, मी बोलले होते ना की त्या लोकांनी आजारी बाई आपल्या गळ्यात बांधली आहे. तिच्या माहेरच्या लोकांना सांग तिचा सगळा खर्च उचलायला. तिचे आईबाप तर अगोदरच मेले आणि आपल्या पदरात तिला बांधून गेले. त्याच्या आईने राधिकाच्या बहिणीला फोन केला आणि म्हणाली, माया तुझा भाऊ आणि तू तुमच्या बहिणीच्या दवाखान्याचा होणारा सगळा खर्च उचला. माझा मुलगा का म्हणून तिचा खर्च उचलेल? आमच्यासोबत धोका झाला आहे. तुझे आईबाप तर अगोदरच तुम्हाला सोडून मोकळे झालेत. मायाला तिच्या आई वडिलांचा आणि बहिणीचा अपमान सहन झाला नाही. ती रागात म्हणाली, काकू जे या जगात नाहीत तुम्ही त्यांना का दोष देत आहात? आणि जेव्हा आम्ही आमची बहिणीचं लग्न तुमच्या मुलासोबत लावून दिलं होतं तेव्हा तर ती अगदी व्यवस्थित होती. ती तुमच्या घरात आल्यावर आजारी पडली आणि तुमचा मुलगा सारखा सारखा तिच्यावर हात उचलत होता. तिचे केस पकडून तिचं डोकं भिंतीवर आपटत होता. तिचा फोन चेक करत असायचा. तिच्यावर संशय घ्यायचा. तिला तिच्या भावा बहिणीशी बोलून द्यायचा नाही. दिवस रात्र तिचा अपमान करायचा. तुम्ही तिची बाजू घ्यायची सोडून तुम्ही तुमच्या मुलाला अजूनच भडकवत होता. माझी बहीण आजारी पडण्यामागे सगळ्यात जास्त हात तुमच्या तिघांचा आहे. तुम्ही तिघे यासाठी जबाबदार आहात. समजलं का तुम्हाला? आणि तुम्ही बोलत आहात की तिचा खर्च मी आणि माझ्या भावाने करायचा. ठीक आहे, आम्ही तिचा सगळा खर्च करतो, पण आता हे सगळं पोलिसांच्या समोर होणार. माझ्या बहिणीला आजार लग्नानंतर झाला आहे. लग्ना अगोदर माझ्या बहिणीला कुठलाच आजार नव्हता. मायेचं बोलणं ऐकून शारदाताई रागात फणफणत होत्या. त्यांचा चेहरा लाल झाला होता. त्या दात होट खाऊन मुलाला म्हणाल्या, बघितलं का सुनील? मायेचं तोंड तर राधिकापेक्षा जास्त चालतं. जाऊ दे त्यांना पोलिसात आणि करू दे आपली तक्रार. मी पण बघते आमचं कोण काय बिघडवणार आहे. आत्तापर्यंत जो सुनील आईचं ऐकत होता, तिची साथ देत होता, आज त्याला त्याच्या आईच्या बोलण्याचा खूप राग येत होता. तो दोन्ही हात आईच्या समोर जोडून जोरात म्हणाला, आई बस कर. आता खूप झालं. त्या लोकांना दोष द्यायचा बंद कर. ही गोष्ट खरी आहे की राधिका इथे आल्यावर आजारी पडली आहे आणि याला जबाबदार आपण सगळे आहोत. मी तिला सारखं मारत असायचो. माहीत नाही कुठं कुठं लागलं असेल तिला.
आणि डॉक्टर पण बोलले आहेत की सारखं सारखं डोकं आपटल्यामुळे तिच्या शरीरात रक्ताच्या गाठी झाल्या आहेत, त्यामुळे तिला ट्युमर झाला आहे. आई, आता अजून नको. आता मला माझ्या मुलांची आई आणि माझी बायको सही सलामत हवी आहे. मी तुझं आता काहीही ऐकून घेणार नाही, कारण मला माझा संसार वाचवायचा आहे. मी राधिकाबद्दल अजून एकही शब्द चुकीचा ऐकणार नाही. डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मला माझ्या बायकोचे महत्त्व समजलं आहे. आई, डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर ते सगळे क्षण आले, जेव्हा आपण पहिल्यांदा राधिकाला बघायला तिच्या घरी गेलो होतो आणि आमचा साखरपुडा झाला होता. नंतर आमचं लग्न झालं. आम्हाला 2 मुलं झाली आणि ती लग्नाची 10 वर्ष काही क्षणात माझ्या डोळ्यासमोरून फिरून आली. नंतर ते क्षण पण माझ्या डोळ्यासमोर आले, जेव्हा आपण तिघे मिळून तिच्यावर अत्याचार करत होतो. जे मायाताईंनी मला समजावून सांगितलं, मला आरसा दाखवला, त्यामुळे माझे डोळे उघडले आहेत की राधिकावर अन्याय करून मी किती मोठी चूक केली आहे. हे आज मला समजलं. जर मला हे अगोदर समजलं असतं तर मला आणि माझ्या मुलांना आज हा दिवस बघायला लागला नसता. सुनीलचे बोलणे ऐकून त्याच्या आईला आणि बाबांना पण त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि ते गप्प झाले. राधिकाच्या खूप साऱ्या टेस्ट झाल्या, खूप साऱ्या थेरपी झाल्या. नंतर तिचं ऑपरेशन केलं आणि नंतर परत थेरपी केल्या, त्यामुळे सगळं व्यवस्थित पार पडलं. ऑपरेशननंतर तिच्या सासूने राधिकाची खूप काळजी घेतली, ज्याची राधिकाने कधी स्वप्नात पण कल्पना केली नव्हती. सासू सासरे आणि नवऱ्याच्या सेवेमुळे राधिका पूर्णपणे बरी झाली. तिची सासू राधिकावर खूप प्रेम करायला लागली. सगळ्या कटू आठवणी, तक्रारी कायमच्या संपल्या. आता सगळं कुटुंब आनंदात एकत्र राहत आहे.